सुनो, Al deep into Al3 plus solution. Aluminium acts as an anode. एल्यूमिनियम एक्स एज एन एनोड। जो लेफ्ट हैंड में रहेगा वो ऑलवेज क्या रहता है, एनोड। राइट हैंड में है निकेल, द एक्स एज एन कैथोड। ओके, द ऑक्सीडेशन रिएक्शन टेक्स प्लेस एट द एनोड एंड रिडक्शन रिएक्शन टेक्स प्लेस एट कैथोड। ऑक्सीडेशन दैट इज लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, बराबर है, ऑक्सीडेशन दैट इज लॉस ऑफ इलेक्ट्रॉन। सो फर्स्ट राइट डाउन द ऑक्सीडेशन रिएक्शन, ऑक्सीडेशन ऑफ एल्यूमिनियम। अब Al के ऊपर चार्ज कितना है, 3+। Al के ऊपर चार्ज कितना है, 3+, मतलब उतने ही इलेक्ट्रॉन वो क्या करेगा, लॉस करेगा। जितने उसके ऊपर चार्ज दिया है उतना ही इलेक्ट्रॉन वो लॉस करेगा। सो Al टू फॉर्म Al3+ प्लस थ्राइस E-, और जितने इलेक्ट्रॉन वो लॉस करेगा उतने ही इलेक्ट्रॉन निकेल क्या करेगा, गेन करेगा। ओके, दैट इज रिडक्शन। गेन ऑफ इलेक्ट्रॉन मीन्स रिडक्शन, गेन ऑफ इलेक्ट्रॉन मीन्स रिडक्शन। निकेल के ऊपर चार्ज कितना है, 2+। इलेक्ट्रॉन कितने लॉस हुए हैं, 3 इलेक्ट्रॉन लॉस हुए, बराबर है। इलेक्ट्रॉन कितने लॉस हुए, 3 इलेक्ट्रॉन निकेल ने क्या किए, गेन किया। अब ये बैलेंस हो रहा है क्या, नहीं। बैलेंस हो रहा है क्या, नहीं, बराबर है। तो पहले उसको बैलेंस करना है हमें। तो बैलेंस कैसे करना है, देखो इधर Al3+ है, 3 इलेक्ट्रॉन लॉस किए, बट इधर 2+ है और ये कितना हो जाएगा चार्ज, 3-, 2+ एंड हियर 3-। दोनों तरफ पॉजिटिव निगेटिव क्या होने चाहिए, सेम ही होने चाहिए। पॉजिटिव और निगेटिव चार्जेस सेम आने चाहिए। तो बैलेंस करो, मैं इधर कोएफिशिएंट लेता हूँ, 3 लिया मैंने इधर, तो 3 2 क्या हो जाएगा, 6 हो जाएगा, बराबर है। एल्यूमिनियम के ऊपर इधर मैं 2 कोएफिशिएंट लेता हूँ, इधर भी मल्टीप्लाई किया मैंने 2 से, तो इधर कितने इलेक्ट्रॉन्स आएंगे, 6 इलेक्ट्रॉन्स आएंगे, बराबर है। पुढे ट्वाइस Al, सो 3 2 6, इधर भी कितने आएंगे, 6E-, 2 फॉर्म, इधर फॉर्मेशन क्या होगा, थ्राइस Na। देन नेट सेल रिएक्शन, 6E गेट कैंसल। जो इधर बचा है लेफ्ट हैंड का लेफ्ट हैंड में लिखना है, राइट हैंड का राइट हैंड में लिखना है। ट्वाइस Al प्लस थ्राइस Na2+, 2 फॉर्म ट्वाइस Al3+ प्लस थ्राइस Na। आया समझ में, दैट इज नेट सेल रिएक्शन। तो इलेक्ट्रॉन भी बैलेंस होने चाहिए, दोनों में इलेक्ट्रॉन क्या होने चाहिए, सेम। ऑक्सीडेशन और रिडक्शन में जितने लॉस होंगे उतने इलेक्ट्रॉन्स क्या होंगे, गेन होंगे। ये 11th में हमने बैलेंस दी इलेक्ट्रॉन मेथड देखी है। ओके ओके, देन कल हमने देखा है डैनियल सेल, दैट इज गैल्वानिक और वोल्टाइक सेल। इन गैल्वानिक और वोल्टाइक सेल देयर इज अ स्पॉन्टेनियस रिएक्शन। ओके, डिफरेंस लिख के दिया है, एनोड इज निगेटिव, कैथोड इज पॉजिटिव। ऑक्सीडेशन टेक्स प्लेस एट द एनोड, रिडक्शन टेक्स प्लेस एट कैथोड। अब देखना है इलेक्ट्रोलाइटिक सेल। इन इलेक्ट्रोलाइटिक सेल देयर इज अ नॉन स्पॉन्टेनियस रिएक्शन। इन इलेक्ट्रोलाइटिक सेल देयर इज नॉन स्पॉन्टेनियस रिएक्शन। एनोड इज पॉजिटिव, कैथोड इज नेगेटिव। Okay, so for example, electrolysis of molten NaCl. Electrolysis of molten NaCl. What is molten NaCl?
यस इथं पॉइंट चाललाय काय पॉइंट काय सुरू आहे इथं इलेक्ट्रोलायसिस ऑफ molten NaCl. What is the difference between molten NaCl and aqueous NaCl? Aqueous NaCl is an पाण्यात मीठ and molten NaCl is an मिठाचं पाणी. No, is an difference. Is an difference. Aqueous NaCl is an water plus salt, and molten NaCl is an pure liquid state of an NaCl. तुम्ही आता या सीझन मध्ये रेनी सीझन मध्ये मीठ बघा थोडं मॉइश्चराइज होतं बरोबर म्हणजे ऑटोमॅटिक ते काय होतं लिक्विड स्टेट मध्ये कन्वर्ट होतं तिथं वॉटर ऍड केलं का आपण नाही प्युअर लिक्विड स्टेट ऑफ NaCl दॅट इज मॉल्टन NaCl मीन्स काय झालं मिठाचं पाणी अँड पाण्यात मीठ मीन्स ॲक्वियस NaCl molten NaCl means मिठाचं पाणी समजलं ओके सो electrolysis of molten NaCl in this diagram there is two electrodes one is an anode positively charged anode and negatively charged cathode because of this one is an electrolytic cell and here in this cell we take a molten NaCl that is liquid state pure liquid state of an NaCl and then the flow of electric current from this circuit then to form the reaction first one is an reduction reaction that is loss of electron sorry gain of electron and first one that is oxidation loss of electron okay so oxidation takes place at the anode always takes place at the anode oxidation reaction नेहमी कुठे होणार anode वरतीच होणार okay so here oxidation कशाचं होणार Cl2 lost their two electrons to form twice Cl minus plus twice E minus twice Cl sorry उल्टे था twice Cl minus to form here Cl2 plus twice E minus okay टू इलेक्ट्रॉन काय झाले याच्यातून लॉस झाले टू इलेक्ट्रॉन लॉस झाले देन रिडक्शन रिडक्शन कोण आहे इथं Na सोडियम Na प्लस टू इलेक्ट्रॉन्स गेन करणार ट्वाइस ई मायनस मीन्स कोइफिशियंट किती घ्यावं लागेल इथं टू कोइफिशियंट घ्यावं लागेल ट्वाइस Na प्लस प्लस ट्वाइस ई मायनस टू फॉर्म ट्वाइस Na okay then net cell reaction twice E get sorry electron get cancelled remaining twice Na plus twice Cl minus to form Cl2 remove in gaseous state and plus sodium is deposited in a solid state sodium is deposited in solid state
and Cl2 remove in a gaseous state. That is electrolysis of molten NaCl. Okay. घरी आपण तुम्ही वॉटर हीट गरम करायला हीटर यूज केला असेल बघा. जुने हीटर यायचे कॉइलचे, पाहिले सगळ्यांनी. बकेटमध्ये आपण डीप करायचो आणि वॉटर बॉईल व्हायचं ते, बरोबर. कधी ऑब्झर्व केले का त्या हीटरच्या कॉइलवरती एका टर्मिनलला तुम्हाला बबल्स ऑब्झर्व होत होते, दिसतात बबल्स. दॅट इज Cl2. ते बबल्स कशाचे होते? Cl2 मायग्रेट टुवर्ड्स द एनोड, पॉझिटिव्हली चार्ज. वॉटरमध्ये आपल्याला क्लोरिनेटेड वॉटर येते. वॉटरमध्ये सॉल्ट मिनरल्स पण आहेत. वॉटरमध्ये मिनरल आहे, सोडियम आहे. आणि हीटरची जर कॉईल बघितली तुम्ही तर त्याच्यावर व्हाईट कलरचा लेअर तयार झालेला दिसतो. ते काय झालेलं आहे? सोडियम तिथं डिपॉझिट झालेलं आहे सॉलिड स्टेटमध्ये. वॉटरमध्ये जे सोडियम आहे ते सोडियम त्या कॉईलवरती काय होतं? डिपॉझिट होतं. आणि Cl2 गॅसियस स्टेटमध्ये जे बबल्स दिसतात ते बबल्स कशाचे असतात? Cl2. वॉटरमध्ये जे क्लोरीन आहे ते क्लोरीन तिथं काय होतं? रिलीज होतं, रिमूव्ह होतं. ओके. दॅट इज इलेक्ट्रोलायसिस ऑफ ए मॉल्टन NaCl, इलेक्ट्रोलॅटिक सेल. समजला? 3 मार्क्सला क्वेश्चन येऊ शकतो. एक्सप्लेन electrolysis of an molten NaCl. So draw the first diagram, then write the construction depending on diagram. जे diagram मध्ये दिसतंय तेच construction मध्ये येईल तुमचं. Having a 2 electrode, anode is positively charged, cathode is negatively charged, deep into a solution of NaCl. Okay. And then write the working. In working, write down the cell reaction, oxidation, reduction, and net cell reaction. Clear? Any doubt? Any doubt? Write down fast. Yes. Dala. Then next one point is an salt bridge. Next one point is an salt bridge for a 2 mark. Separate question येईल. काल डॅनियल सेल मध्ये सॉल्ट ब्रिज बघितला होता आपण, बरोबर. तरी याच्यावरती सेपरेट क्वेश्चन येऊ शकतो. सॉल्ट ब्रिज, एक्सप्लेन दी सॉल्ट ब्रिज, 2 मार्क्स साठी. Next one important point for a 2 marks, that is salt bridge. Salt bridge. Salt bridge is an U-shaped glass tube. Yes, separately 2 marks ला explain करायला question येईल. Salt bridge. So salt bridge is an U-shaped glass tube and filled by using a paste of KCl and agar gel. And the 2 ends of this glass tube are sealed by using cotton. Yes, by using a cotton. These 2 ends of an U-shaped glass tube is sealed by using a cotton and filled by using a KCl and agar gel. In salt bridge, question जर आला salt bridge, explain the salt bridge. First draw the diagram of salt bridge, U-shaped glass tube.
containing a KCl, paste of KCl and agar gel, and this glass tube sealed by using a cotton. Okay. Then function of the salt bridge. This one is construction of the salt bridge. Then what is the function of salt bridge? In last lecture we explained the Daniell cell. In Daniell cell we use the salt bridge. So the function of the salt bridge is to connect the two half cell. Connect the two half cell. Bridge. What is the function of bridge? ब्रिज काय करतो? टू टर्मिनल्स कनेक्ट करायचं काम करतोय. बरोबर. ब्रिज काय करतो? टर्मिनल्स कनेक्ट करायचं काम करतोय. फर्स्ट ड्रॉ द डायग्राम. इन बोर्ड एग्जाम ड्रॉ द फर्स्ट डायग्राम. देन KCl solution, agar gel, cotton. Okay. First function is the function of bridge to connect the two half cell. In last lecture half cell सांगितलं तुम्हाला. Anode is an half cell and cathode is an half cell, and these two half cell by connected using a salt bridge. This one is first function of salt bridge. Okay. Second one function to prevent the mixing of these two half cell. म्हणजे दोन्हीचं मिनिंग एकच होते. To connect the half cell and to prevent the mixing of two half cell. आता आपण बघितलं इलेक्ट्रोलायसिस ऑफ मॉल्टन NaCl. बरोबर. त्याच्यात सॉल्ट ब्रिज यूज केला होता का? आपण नाही. सोल्युशन सेपरेट होते का त्याच्यात? कुठले? नाही. बट डॅनियल सेलमध्ये दोन्ही सोल्युशन काय होते? सेपरेट होते. मग ते सेपरेट करायचं काम सुद्धा कोण करते? सॉल्ट ब्रिज करते. टू प्रिव्हेंट द मिक्सिंग ऑफ टू हाफ सेल. दिस वन इज सेकंड फंक्शन. थर्ड वन फंक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. टू बॅलन्स द इलेक्ट्रॉन्स or to maintain the electrical neutrality. To balance the electron. दोन्ही हाफ सेल मधले इलेक्ट्रॉन्स बॅलन्स करायचं काम करतोय सॉल्ट ब्रिज. आपण बघितलं काल फंक्शन सेलचं फंक्शन कसं होतं, वर्किंग कसं होतं. इलेक्ट्रॉन्स एक इलेक्ट्रोड काय करतोय? लॉस करतोय. एक इलेक्ट्रॉन लॉस करतोय आणि दुसरा काय करतोय? गेन करतोय. बरोबर. इलेक्ट्रॉन ॲनोड कडून कॅथोडकडे काय होत आहेत? मूव्ह होत आहेत. मीन्स इलेक्ट्रॉनचं चार्जचं काय झालं? फ्लो, मोशन झाली. फ्लो ऑफ चार्ज. फ्लो ऑफ चार्ज दॅट इज काय म्हणतो आपण त्याला? इलेक्ट्रिक करंट. बरोबर. फ्लो ऑफ चार्ज इज अन इलेक्ट्रिक करंट. इथं इलेक्ट्रॉन बॅलन्स करायचं काम हा सॉल्ट ब्रिज करतोय. कसं बॅलन्स करायचं काम करतोय? आता तुम्ही बॅलन्स रिॲक्शन केल्या. आधी सेल दिला होता, सेल रिप्रेझेंटेशन. बरोबर. AL आणि कुठला दिला होता? NI. तिथं इलेक्ट्रॉन बॅलन्सिंगचं काम केलं. मग ज्या हाफ सेलमध्ये इलेक्ट्रॉन कमी आहेत, सपोज ह्यानं जास्त इलेक्ट्रॉन लॉस केले, याच्याकडे कमी आहेत, तर हा त्याला प्रोव्हाइड करायचं काम करतोय KCl. ओके. कारण की पोटॅशियमचं लगेच काय होणार? आता सांगितलं, जस्ट मी एक्सप्लेन केलं. इलेक्ट्रॉन लगेच ते काय करतात? लॉस करतात. सो ग्रुप फर्स्ट एलिमेंट अल्कली आणि अल्कलाइन अर्थ मेटल इझिली लॉस देअर इलेक्ट्रॉन. सो के लगेच काय करणार? इलेक्ट्रॉन लॉस करणार. के प्लस प्लस ही मायनस. जिकडं कमी असतील तिकडे हे काय करतात? इलेक्ट्रॉन प्रोव्हाइड करायचं काम करतात. इलेक्ट्रॉन बॅलन्सिंगचं काम करतात आणि दोन्ही हाफ सेल मध्ये इलेक्ट्रिकली न्यूट्रॅलिटी तिथं प्रोव्हाइड करतात. दिस इज द थर्ड फंक्शन, टू बॅलन्स द इलेक्ट्रॉन्स. ओके. सो दीज आर दी 3 फंक्शन ऑफ सॉल्ट ब्रिज. एक्झाम मध्ये क्वेश्चन आला 2 मार्क्सला एवढं सगळं एक्सप्लेन करायचं. समजलं? हां. येस येस. होतं ना व्होल्टेज. व्होल्टेज सेम म्हणजे काय? इलेक्ट्रॉनचं कंटिन्युअसली मोशन चालू राहते. तिथं कंटिन्युअसली इलेक्ट्रॉनची काय राहते? सर्किट कंप्लीट होते. आणि लास्ट वन फंक्शन, कंप्लीट द इलेक्ट्रिकल सर्किट. फोर्थ फंक्शन. 4 फंक्शन झाली. कंप्लीट द इलेक्ट्रिकल सर्किट. मी सांगितलं ॲनोड कडून इलेक्ट्रॉन मूव्ह होतात. जोपर्यंत सॉल्ट ब्रिज नव्हता तोपर्यंत एका टर्मिनलला बल्ब काय झाला? ग्लो झाला. बरोबर. आणि नंतर काय होतोय? तो क्लोज होते का? तर इलेक्ट्रॉन काय होतात? दोन्हीकडे बॅलन्स झाले की इलेक्ट्रॉनचा बल्ब, जो लाईटचा बल्ब होता, तो काय होतो? स्टॉप होते. बट जर सॉल्ट ब्रिज यूज झाला केला तर इलेक्ट्रिकल सर्किट काय होते?
कंप्लीट होते. ॲनोड कडून कॅथोडकडे जाणार, कॅथोड कडून परत या ब्रिज मधून इलेक्ट्रॉन कुठे येणार, ॲनोडकडे येणार. कंटिन्युअसली इलेक्ट्रॉनची काय होते, मोशन होत राहते, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन, दॅट इज इलेक्ट्रिक करंट. पोटेन्शियल बॅलन्स दॅट इज इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम पोझिशन तिथं होते. इक्विलिब्रियम म्हणजे काय, बॅलन्स करायचं. ते सिसॉ बघितले ना, सिसॉ आपण यूज, ते कसं सर्टन फ्यू सेकंडसाठीच काय होतं, इक्वल होते, परत काय होते, अनइक्वल होते. ही कंटिन्युअसली इलेक्ट्रॉनची मोशन चालू आहे. अनबॅलन्स झालं की लगेच इलेक्ट्रॉन प्रोव्हाइड, लगेच बॅलन्स, परत ते इकडं फ्लो होणार, परत अनबॅलन्स. समजलं? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन सेल पोटेन्शियल अँड ईएमएफ? सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट फॉर सीईटी अँड आवर बोर्ड एक्झामिनेशन फॉर 3 marks only numericals depending on this point, having no any theory question. Okay, so what is cell potential and EMF? फिजिक्स मध्ये तुम्ही ऑलरेडी झालेलं आहे सगळं फिजिक्स. सेल पोटेन्शियल वर आणि EMF वर किस आहे. सो सेल पोटेन्शियल मीन्स potential difference, that is cell potential. Okay, the potential difference between two terminals. Okay, one type of, that is EMF is an energy per unit charge. EMF is an energy per unit charge. चार्ज फ्लो करायला आपण जी काय एनर्जी लावतो, जे काय व्होल्टेज अप्लाय करते, मी परवा सांगितलं तुम्हाला की मेटलमध्ये फ्री ऑफ मोबाईल इलेक्ट्रॉन असतात. फर्स्ट लेक्चरला सांगितलं होतं बरोबर. फ्री मोबाईल इलेक्ट्रॉन असतात, इलेक्ट्रॉनची मोशन होते, बट त्याला इलेक्ट्रिक करंट म्हणतोय का आपण? नाही. बट आपण ज्यावेळेस व्होल्टेज अप्लाय करतो, म्हणजेच हे काय करतोय आपण, EMF आपण तिथं अप्लाय करतो, दॅट इज एनर्जी अप्लाय करतोय. आणि इलेक्ट्रॉन मग काय होत आहे, एनर्जी अप्लाय केली की पर्टिक्युलर डिरेक्शनमध्ये मूव्ह होत आहेत, दॅट इज इलेक्ट्रिक करंट. सो EMF इज अन एनर्जी पर युनिट चार्ज, एनर्जी पर युनिट चार्ज, दॅट इज EMF, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. अँड सेल पोटेन्शियल इज अन पोटेन्शियल डिफरन्स, व्होल्टेज डिफरन्स बिटवीन 2 points, 2 terminals, दॅट इज सेल पोटेन्शियल. लक्षात आलं? Potential difference between two electrodes, that is cell potential. Potential difference between two electrodes, that is cell potential. And EMF is an energy per unit charge. Cell potential and EMF कधी अप्लाय होतो, तर सर्किट ओपन असताना जो काय मॅक्झिमम पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होतो. एखादं आपण स्विच ऑफ केला, स्विच ऑफ केल्यानंतर 2 टर्मिनलमध्ये जो काय मॅक्झिमम पोटेन्शियल डिफरन्स जो प्रोड्यूस होतो, दॅट इज EMF. स्विच ऑफ केला मी, बरोबर, करंट आता फ्लो होतोय का? नाही. तरी पण त्याच्यात काय असतो, व्होल्टेज असतो, पोटेन्शियल डिफरन्स असतो, बरोबर. मग त्या सिच्युएशनला ज्यावेळेस स्विच ऑफ असतो, दॅट इज कॉल्ड एज ओपन सर्किट, त्या सिच्युएशनमध्ये जो काय पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होतो 2 टर्मिनलमध्ये, दॅट इज EMF. आणि स्विच ऑन केल्यानंतर जो पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होतो, दॅट इज सेल पोटेन्शियल. समजते? स्विच ऑन केल्यावर जो डिफरन्स प्रोड्यूस होतो, क्रिएट होतो, दॅट इज सेल पोटेन्शियल. अँड स्विच ऑफ केल्यानंतर जो काय प्रोड्यूस होईल डिफरन्स, दॅट इज EMF, एनर्जी पर युनिट चार्ज. क्लियर? So first one, calculate the cell potential, standard cell potential, having a formula represented by E0 cell. E0 cell.
E0 cell, that is standard cell potential. If all the reactants in the given cell are in their standard state and also in standard condition like temperature, pressure is an standard pressure is an 1 atmospheric pressure, standard temperature is an 25 degrees Celsius temperature, and at that condition all the reactant and product in the given cell are in their standard state, then the potential difference between two terminals or two electrodes is called as the standard cell potential. समजते? लक्षात आलं का? नाही समज बरं. नाही इंग्लिशमधनं प्रॉब्लेमच होते. दोन इलेक्ट्रोडमध्ये स्टँडर्ड कंडिशन कुठली आहे आपली? ॲटमॉस्फिअर प्रेशर 1 ॲटमॉस्फिअर पाहिजे. मी इथं एखादा सेल ठेवलेला आहे, ड्राय सेल ठेवला मी. ओके, 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे. टेम्परेचर माझं नॉर्मल टेम्परेचर आहे, रूम टेम्परेचर. स्टँडर्ड टेम्परेचर म्हणतो आपण 25 डिग्री सेल्सिअस, दॅट इज 273.15 केल्विन. ओके, या कंडिशनला जर त्या सेलमधले जे काही आपण केमिकल्स यूज करतोय ते जर त्या स्टँडर्ड स्टेटमध्ये असतील, आता वॉटर घेतलं बरोबर, वॉटर सुद्धा आपण इलेक्ट्रोलाइट म्हणून यूज करू शकतोय. NaCl सोल्युशन इलेक्ट्रोलाइट म्हणून यूज करू शकतोय आपण. लक्षात येतं? इलेक्ट्रोलाइट, व्हॉट इज इलेक्ट्रोलाइट? व्हॉट इज इलेक्ट्रोलाइट? कंडक्ट द इलेक्ट्रिक करंट. बरोबर, इलेक्ट्रोलाइट करताय काय करतात? इलेक्ट्रिक करंट कंडक्ट करतायत, आयोनायझेशन होतं. मग जर ते त्याच्या स्टँडर्ड स्टेटमध्ये असतील, वॉटर स्टँडर्ड स्टेट काय आहे त्याची? लिक्विडच आहे. आता Cl2 कुठल्या स्टेटमध्ये रिमूव्ह झाला? स्टँडर्ड स्टेट, गॅसियस स्टेटमध्ये रिमूव्ह झाला. हे जे केमिकल्स आहेत सेलमधले हे सुद्धा ते स्टँडर्ड स्टेटमध्ये असतील तर जो काही डिफरन्स प्रोड्यूस होणार आहे, पोटेन्शियल डिफरन्स, त्याला काय म्हणतोय आपण? स्टँडर्ड सेल पोटेन्शियल. सेल पोटेन्शियल इज डिफरंट अँड स्टँडर्ड सेल पोटेन्शियल इज डिफरंट, हॅव्हिंग बोथ दी डिफरंट फॉर्म्युलाज ऑल्सो. ओके, एकच फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. सेल पोटेन्शियल, स्टँडर्ड सेल पोटेन्शियल, स्टँडर्ड स्टेट रिप्रेझेंटेड बाय ऑलवेज द सिम्बॉल नॉट. आपण सोल्युशनमध्ये पण बघितलंय, स्टँडर्ड स्टेटसाठी सगळं काय यूज करायचं? नॉट. बुकमध्ये कुठेही नॉट जे टर्म दिलेले आहेत नॉटच्या, त्या सगळ्या स्टँडर्ड स्टेटसाठी दिलेले आहेत, स्टँडर्ड कंडिशनसाठी दिलेले आहेत. ओके, so E0 cell, that is standard cell potential, is equal to E0 cathode, that is cell potential at the cathode minus E0 anode, cell potential at the anode. This is the important formula of the standard cell potential. एकच formula आहे. E0 cell is equal to E0 cathode minus E0 anode.